आणि बातमी आहे अहमदाबाद विमान अपघातासंबंधाची। ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशनने एअर इंडियाकडून आता अहवाल मागवलाय। सीईओ कॅम्पेबल विल्सन यांना मेल पाठवून माहिती मागवली आहे। गेल्या 30 दिवसात दुर्घटनाग्रस्त विमान किती वापरले अशी विचारणा यात करण्यात आली आहे। विमानाची तांत्रिक आणि देखभालीची सविस्तर माहिती देखील मागवण्यात आली आहे। दुर्घटनाग्रस्त विमानाचा ट्रॅक रेकॉर्ड देखील ब्युरोने मागवला आहे। 13 दिवसात साऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचा अहवाल देण्याची सूचना देखील देण्यात आली आहे। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर। गणेश, एअर इंडियाच्या सीईओ कॅम्पबेल विल्सन आणि एअर अथॉरिटीला त्यांनी बीजीएसी म्हणजेच ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीज यांनी हे पत्र मेल केलेलं आहे। आणि या मेलमध्ये महत्त्वपूर्ण माहिती या एअरक्राफ्ट संदर्भातली माहिती मागवली गेली आहे। प्रामुख्यानं ह्याचा ऑपरेशन सेक्टर, रूट आणि ह्याचं रजिस्ट्रेशन। ऑपरेशन सेक्टरमध्ये हे किती फ्लाइंग आवर्स होते, स्टँडर्ड टाइम ऑफ अरायव्हल आणि डिपार्चर किती काय होतं, मागील 30 दिवसांच्या फ्लाईटची हिस्ट्री गेली आहे। याशिवाय याच्या रजिस्ट्रेशन संदर्भात हे पूर्ण माहिती मागितली गेली आहे। दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मेंटेनन्स आणि टेक्निकल संदर्भातली माहिती मागितली गेली आहे। यामध्ये जी एअर इंडिया इंजिनिअरिंग डिपार्टमेंट मेंटेनन्स बघते त्यासोबतच थर्ड पार्टी MROs ही या मेंटेनन्सच्या कामामध्ये